सीताराम. ते बटन बंद करा तुमचे. सीताराम. हरी नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड पुरे कोड सकळही रसनायरा रसा विटे घेता घोटे अधिक हे आनिक रसा मरण गाठी येणे तुटी संसारे रसनायरा रसा विटे घेता घोटे अधिक हे तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी रसनायरा रसा विटे घेता घोटे अधिक हे महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रः समागति तिष्ठो तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गम् भज पाण्डुरङ्गम् यज्ञस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय विठ्ठला विठ्ठला
नाम गोड पुरे कोड सकळही. ऐका, बंद करा. वैराग्यांचे महामेरू, ज्ञानियांचे कल्पतरू, साधकांचे जगद्गुरु, यह लोकातील तारू. चैतन्याचा चितकळा, वैराग्यांचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा आणि प्रेमाचा मळा असणारे आमचे श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये पांडुरंगाच्या नामाचं महत्व सांगतात. देवाचं नाव किती गोड आहे असा स्वतःचा अनुभव सांगतात. तद्वत पावन, पवित्र आणि सुंदर आपल्या या कार्ला गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह, काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन आणि ज्यांच्या मुखातून आपण तव कथामृत तप्त जीवनम कवि विदितम कल्मशापहम अशी श्रीमद भागवत कथा. हा, आमच्या गुरुबंधू बी आहेत, गुरु बी आहेत आमचे भागवताचार्य, आपल्या गावातले लाडके जावई हरिभक्तपरायण माधवजी महाराज आगे सर. एकदा जोरात टाळ्या वाजवा महाराजांच्या नावाने. स्वतः जडू काका मला उचलन झाले, कसा मिळ लागेल काढतो. हा, बाबा उपस्थित आहेत, सर्व जमलेले आमच्या बहिणी आई आहेत, नाना काका मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. विशेष उपस्थिती आता उत्तमरावजी काष्टगावकर मामा आहेत. आपल्या महाराष्ट्राचं नाव म्हणजे आपल्या परभणी जिल्ह्याचं नाव ज्यांनी पक्वादाच्या माध्यमातून 4 राज्यामध्ये नेलेलं आहे, कर्नाटक असो, तेलंगणा असो, आंध्र असो आणि पूर्ण महाराष्ट्रभर अगदी बालवयामध्ये ज्यांनी पक्वाद परभणी जिल्ह्याचं नाव नेलेलं आहे, गावाचं नाव नेलेलं आहे, आमचे आवडते पक्वाद वादक कृष्णाजी महाराज आर्वीकर कदम या ठिकाणी गुरुजी उपस्थित. गुरुजींना धन्यवाद. आणि जडू काका खरंच माझे डोळे भरून आले. मला सोमनाथ महाराजांनी एवढी गोड चाल म्हणली आणि मी त्यांचे चक्रधर बघू लागलो. हा, एवढे तालात बसवणं ढाले गुरुजीचा मी आताच ऐकला, लगेच त्यांनी तसाला तसा बसवला. अगदी गोड सोमनाथ भाऊनं चाल म्हणले. धन्यवाद. आमचे गुरुबंधू बाळासाहेब महाराज, आमचे अण्णा, अगदी सीतारामजी महाराज आहेत, आपल्या गावचे रत्न जडू काका आहेत, पक्वा सम्राट गणेश नागेश महाराज जगताप आहेत. सर्व तुम्ही आता आम्ही या ठिकाणी सगळे मिळून पांडुरंगाची सेवा करू. विठ्ठला आणि महाराजांचे सर्व विद्यार्थिनी आहेत या ठिकाणी, विद्यार्थी त्यांना धन्यवाद. आणि गाजलेला युट्यूब चॅनल सखा श्रीहरी आमच्या दादीचे युट्यूब चॅनल आहे, त्यांना धन्यवाद. सगळे मिळून आपण बाळूभाऊ मारुती यांची सेवा करू. विठ्ठला तुकाराम बाबांनी आज ठिकाणी नामाचं महत्व सांगितलेलं आहे. भगवंताच्या नामानं आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत, पांडुरंगाचं दर्शन होणार आहे. आणि तुकोबाराय जसे पांडुरंग स्वरूप झाले तसे आपण सुद्धा पांडुरंग स्वरूप होणार आहोत. भामचंद्र डोंगरावर जगद्गुरु तुकाराम महाराज एकांतामध्ये भजन करत असताना खांद्यावर विणा आहे, गोपीचंदन टिळा लावलेला आहे, गळ्यात वैजंती माळा आहेत आणि रामकृष्ण हरी रामकृष्ण एकांतामध्ये. तुका म्हणे आम्हा एकांताचा साधू मध्ये सामान्य माणसामध्ये एवढाच बदल आहे. साधूला एकांत आवडते आणि तुम्हाला मला लोकांत आवडत. साधूला स्तुती आवडत नाही आणि तुम्हाला आम्हाला स्तुती आवडत नाही. आणि साधू चिंतन करतात आणि तुम्ही आम्ही चिंता करत असतो. आता हे लहान वयामध्ये चष्मा लागायलाय, पांढरे केस व्हाले, शुगर व्हाली, बीपी व्हाली, याचं कारण काय आहे? टेन्शन. लहान मुलाला विचारलं कसं काय, ते महाराज बोलत नका, माझ्या मागले टेन्शन आहे. आणि रोगाचं कारण आहे जडू काका टेन्शन. आपण जर चिंता केली तर आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. आणि भगवंताचं जर चिंतन केलं तर काय होणार आहे का? चिंता करोगे तो मिलेगी बीमारी. काय? चिंता करोगे तो मिलेगी बीमारी और चिंतन करोगे
तो मिलेंगे बाकी बिहारी. आपण जर भगवंताचं चिंतन केलं, कृष्णाची महाराज, तर देव भेटेल. असे एकांतामध्ये तुकाराम महाराज चिंतन चालू. 4 माणसं गेले, तुकोबारायांचं दर्शन घेतलं. साष्टांग हे करी दंडवत. दंडवत वेगळा आणि दंडूक वेगळा. दंडवत घालताना आपले 8 अंग जमिनीवर टेकले पाहिजे. शिरसा, उरसा, दृष्ट्या, वचसा, मनसा, काराभ्याम, जानुभ्याम, पदाभ्याम अष्टांगो प्रणामो उच्चते. याला म्हणता साष्टांग हे करी. 4 माणसांना साष्टांग दंडवतातला महाराज म्हणले बोला. अहो तुमच्याकडे जर बघितलं काहीच नाही. एक गाथा, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, हनुमान चालिसा, एक टाळ आणि विना, आणि तुम्ही एवढे आनंदात, एवढे प्रसन्न का आहात? या देवाच्या प्राप्ती करता, या सुखा करता तुम्ही कोणती साधना केली? तुकाराम महाराज म्हणजे एकच साधना आहे, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. म्हणले महाराज गुई आवाज बंद करा. अनेक साधना आहेत. वरचा आवाज कमी करा जरा. देवाच्या प्राप्तीची किती साधने आहेत? अनेक साधने. कोणते कोणते साधने? उत्तम मामा, कर्म मार्ग आहे 1, ज्ञान मार्ग आहे 2, योग मार्ग आहे 3, ब्रह्मचारी मार्ग आहे 4, संन्यासी मार्ग आहे. असे मार्ग असताना तुम्ही नेहमी सांगता तुकाराम महाराज रामकृष्ण हरी म्हणा, रामकृष्ण. आता कर्मानं देव भेटतो, पण कर्म कसं पाहिजे? भगवान सांगतात अर्जुना, कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्म करत असताना निष्काम कर्म करायचं. आपण रामकृष्ण हरी म्हणतो, काकडा म्हणतो, दुसऱ्या गावाला कीर्तनाला जातो, फेटा बांधून कीर्तन करतो, पण आपण निष्काम करत नाही. सकाम सेवा असते, आणि सकाम केल्यामुळे आपल्याला ते पदरात फळ भेटत असे जडू काका. अंतःकरणातून जर आपण निष्काम सेवा केली तर प्रपंचातल्या वस्तू प्राप्त होत्या. एक 22 वर्षाचा मुलगा तडपदार घरून निघाला. मला बस आता देवाचं दर्शन झाल्याशिवाय मी घरला परत येणार. आणि निघाला ना, टक टक महाराज रात्रीचे 6 वाजले. एक आजी म्हणली, अरे बाळा कुठे निघाला 6 वाजता? आजीने सांगितलं कुठे निघाला? बाळूने सांगितलं आजी बोलू नका. काय? देवाच्या दर्शनाला चाललो. कुठं आहे देव? म्हणले वनामध्ये तपश्चर्या करणार, आणि देवाचं दर्शन घेतल्याशिवाय आता मी वापस येणार. आणि देव भेटन का? म्हणजे भेटल्याशिवाय वापस येणारच नाही. आजीने सांगितलं असं कर, तू जर देवाचं दर्शन घेतलं आणि देव जर प्रसन्न झाला तर देवाला एवढंच विचार. म्हणजे काय विचारायचंय? आम्हाला 22 एकर रान आहे, भलता मोठा बंगला आहे, पण माझी एकुलती एकच नाथ आहे. नाथ 22 वर्षाची नाथ आहे, तिला बोलता येत नाही, ती मुकी आहे. पांडुरंग जर तुला भेटला तर त्यांना विचार की माझे नाथ कधी बोलणार आहे. त्यानं लिहून घेतला हातावर. ठीक आहे. 5 किलोमीटर पुढे गेला. एक शेतकरी शेतात आऊत आणून घरला निघाला. रात्रीचे 7:30. अरे बाळा कुठं निघालास? शेतकरी मामा बोलू नका, देवाचं दर्शन घेतल्याशिवाय वनातून वापस येणार. आणि देव भेटणार का? म्हणजे देव भेटल्याशिवाय वापस येणार नाही. म्हणजे असं कर, तुला जर देव भेटला तर आमची 100 एकर जमीन आहे, 50 एकर पिकती, आणि 50 एकरामध्ये काहीच होत नाही. 50 एकर जमीन कधी पिकणार आहे हे देवाला विचार. त्यानं हातात लिहून घेतलं 50 एकर कधी पिकणार. वनात जाणार तर कडीला एक संन्यासी बाबा बसले होते. हरी ओम. बाबाने चला बाळा रात्रीचे 10 कुठं चाललास? वनात. सिंह असतात, नाग असतात. म्हणजे महाराज प्राण गेला तरी चालल, पण आता देवाचं दर्शन घेतल्याशिवाय वापस येणार. मग संन्यासी विचारलं, तुला जर देवाचं दर्शन झालं तर देवाला विचार मला कधी दर्शन देणार आहे. असा 1 वाजता वनात गेला. 3 वाजेपर्यंत अंतःकरणातून निष्काम भजन केलं, आणि सकाळी 4:30ला देव प्रसन्न झाला. म्हणजे सोन्या तुझ्या प्रसन्न आहे, काय मागायचं ना माग. स्वतःला मागायचं काय होतं, गरिबी हटाव ते गेलं विसरून. आणि तिघायचं सांगितलं, मला देवा ती मुलगी कधी बोलणार आहे, त्या शेतकऱ्याची जमीन कधी पिकणार आहे, आणि संन्यासी बाबा तुम्ही दर्शन कधी देणार आहे. आणि आला वापस. संन्याशाने पाहिलं 6 वाजता. वाह काय तेज आहे. झालं देवाचं दर्शन. म्हणजे आताच दर्शन झालं आणि देव वैकुंठाला गेला. वा वा वा. म्हणजे मला कधी देव दर्शन देणार आहे? म्हणजे संन्यासी बाबा तुमचा ते पितळाचा कमांडलो आहे ना, हा त्याच्यात तुम्ही बुडाला सोन्याची वाटी लपून ठेवलेली 2 छटाकाची. अच्छा, तुम्ही तर चांगल्या पुरुषाला ती दान केली की लगेच तुम्हाला देव भेटणार आहे. म्हणले बाळू त्यापेक्षा कोण चांगलं भेटणार आहे? तुलाच आता देवा दर्शन झालं, 2 छटाकाची वाटी दिली. पुढे आले शेतकरी, मला झालं. वा वा काय झालं दर्शन आत्ताच. आणि काय मागितलं देवाला? मी काहीच नाही म्हणलं. तुमचा चूक म्हणजे माझा उपाय म्हणजे सांगितलं ना.
50 एकर जमीन पिकतील, 50 कधी पिकणार आहे? म्हणजे ते लिंबाचं झाड आहे ना, हा, त्याच्या खाली 2 सोन्याचे हांडे आहेत, ते जर बाहेर काढले की लगेच जमीन पिकणार. पिकास आणली उत्तम मामा, 2 मिनिटात 2 हांडे काढले. म्हणजे वा वा बाळा, तुझ्यामुळे 2 हांडे सापडले, आम्हाला काय करायचे? 2, एक मला आणि एक तुला. आलं गावाच्याकडे आज जेवली, झालं दर्शन आताच, काय तेच आहे. आणि माझी नात कधी बोलणार आहे? म्हणजे एखादा सत्पुरुष चांगला भेटला की लगेच नात बोलणार आहे. तिकून नात आली, म्हणजे आजी हे पाहुणा कोणत्या गावचा आहे? 22 एकर नावची गंगा सिंधू. झोपा झाल्या का तुमच्या? सोन्याची वाटी भेटली, हांडा भेटला, आणि ज्या काळामध्ये एक निष्काम कर्माचं फळ. विठ्ठला विठ्ठला मला आनंद वाटायला कृष्णा गुरुजी, कोणी झोपण झाले नाही तर आमच्या किंवा झोपतात पडतात लोक, काही करतात. आणि कसे पंक्तीला तुम्ही चांगलं केलं, माणसं झोपणार झालीत ना. आणि खरं सुख कुठे बाळूदाजी? खरं सुख, जो सुख नहीं दुनिया के किसी कोने में, काय? जो सुख नहीं दुनिया के किसी कोने में, वो सुख है पंक्ति के खाने के बाद कीर्तन में सोने में. सीताराम जी, खरं सुख कुठे? जावय हसले, कीर्तन सक्सेस झाला. विठाला विठाला. कर्मानं आपलं काय फळ भेटणार? निष्काम कर्म जरी केलं तर फळ काय आहे? त्या ठिकाणी अंतःकरणाची शुद्धता. निष्काम कर्माचं फळ काय आहे? विचारसागरामध्ये अंतःकरणाची शुद्धता. बरं, ज्ञानानं देवाची प्राप्ती होती. आता ज्ञानाकरता काय काय करावं लागतं ते विद्यार्थ्यांना विचारा. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. काय आता माऊलीच्या वयात बघा, ज्ञान प्राप्ती करता काय करावं लागते मंडळी? ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संताया भजावे, सर्वस्वेसी तनु मनु जीवे, चरणासे लागावे, आगरवता करावे, दास्य सकळा, जेथ ज्ञानाचा कुरवठा, तेथ सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा, ओळंगुनी मग अपेक्षेचे जे आपुले, तेही सांगितले कुसले, अंतःकरण बोधले संकल्पाने. काय भगवंतानं अर्जुना सांगितलं? अर्जुना, ज्ञानाकरता गुरुचं काय? तद्विधी प्रणिपातेने गेल्या बरोबर बाबाचा आश्रम झाडून काढायचं. बर, गुरुचा आश्रम झाडून काढल्यानंतर त्यांच्या पाया पडायचं. अच्छा, आणि पाया पडल्यानंतर नंतर त्यांना प्रश्न विचारायचा. म्हणजे झाडून काढल्यावर तुमचा सेवा भाव कळतो, दर्शन घेतल्यावर तुमचा नम्र भाव कळतो, आणि प्रश्न विचारल्यानंतर तुमचा अधिकार कळतो. विठाला ठीक आहे जडू काका, गुरुची काय वाचन सेवा केली, तर ज्ञानाचं फळ काय आहे? तर ज्ञानाचं फळ आहे मोक्ष. ज्ञानाचं फळ काय आहे? मोक्ष, देवाची प्राप्ती. बर, योग मार्ग म्हणजे त्याच्यापेक्षा क्लिष्ट. योग याग विधीन तेने हे यम नियम ध्यान धारणा प्रत्याहार नंतर समाधी. आता समाधी लावणं सोपं आहे. चांगदेव महाराज 6 महिने समाधी लावायची, त्याला म्हणतात समाधी. काय काय महाराज समाधी लावायचे. आमच्या घरी एक महाराज आले, त्यांनी पलंगावर समाधी लावली. हो, आमची बायको चहा घेऊन आली, म्हणजे बाई आणि इकडे चहा. महाराज तुम्ही समाधी लावली ना? म्हणजे समाधी पुन्हा लावतो, हिवाळ्याचा चहा निवायचा काय डबल करायला लावतो. समाधी लावणं अवघड आहे. बरं, योगाचं फळ तरी काय आहे? चित्ताची शुद्धता, मन एकाग्र करणं, हे काय आहे? योगाचं फळ आहे. आणि म्हणजे मग भक्तीचं फळ काय आहे? भक्तीचं फळ आहे देवाचं दर्शन आणि देव स्वरूप होणं. हे काय आहे? भक्तीचं फळ आहे. विठाला विठाला. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, सत्ययुगात वेगळं साधन होतं, त्रेतायुगात, द्वापरयुगात एका योगाने अनेक साधन होते, पण कलियुगामध्ये सगळ्यात गोड आणि सोपं भगवंताचं नाव आहे. म्हणून तुम्ही ते घ्या आणि ते तुम्हाला लागणार आहे. नाम गोड, नाम गोड, नाम गोड, नाम
काय वाजवा आळंदी पंढरपूर बर काय काय प्रमाण म्हणले गोड अभंग ही गोडच आहे प्रमाण सुद्धा परभणी जिल्ह्याचं वय बरोबर जगात जर्मनी भारतात हे गोडसाठी नाही बदनेसाठी फार गोड ऐकायचं आपल्याला शब्द काय बघा उत्तम मामा नाम गोड आणि नाम गोड भगवंताचं नाव कसं आहे अमृताउनी गोड अमृत जयास गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम
समर्पक प्रमाण बर काय. गोड तुझे रूप अन गोड तुझे आणि किती गोड गोड तुझे काय. माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला किती गोड गोड तुझे नाम. वा. असं गोडीला आणतात आणि सोडून देतात. इथं अच्युत महाराज सारखं कीर्तन आहे. गोडीला लावायचं आणि येतो म्हणे. आनंद येतात आपल्या घरचेच माणसं सगळे. काय प्रमाण आहे. देवाचं नाव गोड ही आहे. पण ठीक आहे महाराज, तुमच्या अंतकरणामध्ये भाव होता, तुम्हाला गोड लागेल. नामदेवरायांना गोड वाटलं, सावता महाराजांना, राणी काकांना, सगळ्यांना गोड वाटलं. पण आम्हाला तेवढं गोड वाटत. आपण तर माहित ना रामकृष्ण हरी हरिपाठ घालोत. पण आपल्याला गुळापेक्षा अमृतापेक्षा गोड वाटतंय का? नाही. तर का वाटत नाही? ज्ञानोबारायनं ज्ञानेश्वरीमध्ये 2 वया खर्च केल्या बरं काय, की साधू संतांना हे नामस्मरण गोड वाटलं ना, आपल्याला का वाटत नाही. ज्ञानोबाराय सांगतात, एका माणसाला टायफॉइड झाला. टायफॉइड ग्रामीण ज्वर म्हणतात त्याला. टायफॉइड झालेल्या माणसाला गावरान गाईचं दूध प्यायला दिलं. पाही पा दूध पवित्र आणि म्हणजे नाना प्या. नानानं पेलं म्हणजे कसं लागायलंय? म्हणजे महाराज कडू लागायलंय. आता गाईचं दूध कसं आहे? गोड आहे. पण नानाला कडू का लागायलंय? त्यांना काय झालेलं आहे? ज्वरी विटाळले मुख ते दुधाते मने कडूविक. दुसरं उदाहरण पोराय माझ्याकडे बघा. आता आकाशातल्या चांदण्या पांढऱ्या आहेत का पिवळ्या आहेत? पांढऱ्या आहेत. एका मामाला कावीळ झाला. कावीळ आणि कावीळ झालेल्या मामाला विचारलं, मामा चांदण्या कशा दिसायला? त्यांना कशा दिसू लागल्या? पिवळ्या. का दिसू लागल्या? माऊली सांगतात, एरवी दिठी वेधली कोवळे ते चांदण्या ते म्हणे पिवळे तेही माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. पांढऱ्या चांदण्या आहेत, ज्याला कावीळ झालाय त्याला पिवळ्या दिसायल्या. गाईचं दूध गोडच आहे, पण ज्याला टायफॉइड झालाय त्याला कडू लागायलंय. तसं पांडुरंगाचं नाव गोडच आहे, पण विषयी सेवन करून संसार आपला म्हणू ते आपल्याला कडू लागायलंय. विठ्ठला देवाचं नाव गोडच आहे. आपल्या अंतकरणातले काम क्रोध मद मत्सर अहंकार मीतुपणा द्वैत भावना गेल्या आणि समदृष्टी दिसली पाहिजे. सगळे आपल्याला जे जे भेटे भूत ते ते मानिजे. हा भक्ती योग निश्चित जाण माझा. आपल्याला पुढे जावं वाटते, पण देवाची अलीकडे बसा मंडी घाला सावधान. नाही मस्त लेकर मला संस्था काय डोळे भरून आले महाराज. काय शिस्त आहे. बालगोपाळ बसलेले मस्त. नाही तर लेकर तुम्हाला काय. गेल्या वर्षी नांदेडच्या खाली काल्याचे कीर्तन झालं कृष्णा गुरुजी आणि पलीकडे 35 किलोमीटर माझं संध्याकाळचं कीर्तन होते. मामाला म्हणलं आपण करू आराम इथं. महाराजाच्या मंदिरात आम्ही उन्हाळ्याचे दिवस बुट बाहेर ठेवले. मदत केली. शर्ट काढ खुंटीला अडकुटीला मला आराम करावं. तितक्यात ते घरचं पोरगाला माझ्या बुटात पाणी टाकलं. ट्रॅक्टर मला मामा अहो बूट फाटन ना माझा. म्हणजे महाराज ते इच्छित लेकर आपलं नाहीच. मला तुमचं कुठे आहे? ते काय मला तुझ्या खिशातलं पाकिट काढून घ्याले. पहा पुढे जाण्याच्या मार्गामध्ये आपला नंबर 3 वर्षाखाली. आणि पुरे गोड भगवंताचं नाव गोडच आहे, पवित्रच आहे, सगळ्यांचं कल्याण करणारच आहे. पण त्या प्रकारचं आपण नामस्मरण केलं पाहिजे. आता साधू संतांनाही नामस्मरण केलंच, पण आपणही रामकृष्णारी रामकृष्णारी म्हणतो. पण थोडं ऐका, आता चिंतनच आहे. आपण नामस्मरण करताना मंडळी 10 दोष करतो आणि नामस्मरण करतो. कोणते कोणते 10 दोष आहेत? सन्निंदा असती नाम वैभव कथा. आपण काय करतो? नामस्मरणही करतो आणि आपल्या मुखानं कोणाची ना कोणाची काय करतो? निंदाही करतो. म्हणून तेवढं आपल्याला ताबडतोब फळ भेटत. सन्निंदा असती नाम वैभव कथा असता श्रुती शास्त्र दैशिक गिराम नाम्यर्थ वाद भ्रम नामस्थिती निषिद्धवर्ती भीत्यागो धर्मांतरे साम्यम नाम जप शिवस्य हरे नामाप्रात दश. तुमचे खटके बंद करावे. आवाज क्लिअर करावा. तेच तुम्हाला ऐकायला आले का? जमलं. तिकडे लक्ष जाते माणसं. पुन्हा माणसामध्ये मग बीड जिल्ह्यातला महाराज बोलू. भांडवल आमच्याकडे पण आता जवळ तुम्ही बोलले. धन्यवाद. कीर्तनकार मोठा पाकिट
हे चिंतन फार गोड आहे. आपण नामस्मरण करतो पण लगेच का फळ भेटत नाही? आपल्या मुखाने निंदाही चालू आहे ना, पाठ सुद्धा वैभव कथा नाही म्हणले. आता आम्ही रामकृष्ण हरी रामकृष्ण म्हणतो, आता भागवत ऐकायचे, शिवमहापुराण ऐकायची काही गरज नाही, तरी आपल्याला लवकर फळ भेटत. साम्य म्हणजे भगवान शंकर मोठे आहेत, पांडुरंग लहान आहेत, पांडुरंग मोठा आहे, भगवान शंकर लहान आहेत, अशी जरी तुलना केली, नामस्मरण केलं तर आपल्याला ताबडतोब फळ भेटत. बर नामस्मरण चालू आहे ना, वेदाची निंदा चालू आहे, निषिद्ध कर्म चालू आहे, तरी आपल्याला भेटत. म्हणजे आता नामस्मरण चालू मग गळ्यात माळायची काय गरज आहे? तसं नाही, गळ्यात माळही पाहिजे ना, आपलं नामस्मरणही, नंतर आपल्याला फळ भेटणार आहे. असे 10 नाम आपण टाळल्याच्या नंतर नाम गोड नाम गोड. आता फार तुम्हाला चित्त देऊन 3.5 मिनिटं लक्ष देऊन आहे का? अलीकडे सावधान मध्ये उभा टाका. आज मारुतराव महाराज, मोतीराम महाराजांना, पंडित गुरु महाराजांनी ते नामस्मरण केलंच, पण आज जरी आपण अंतःकरणातून, माझं युको बंद करा, अंतःकरणातून नामस्मरण केलं तर आज सुद्धा आपला शेवट गोड होतो, देवाचं दर्शन होते ना, आपलं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. आता गुरु महाराज, आता घडलेली घटना आहे, 1.25 महिना झाला, सगळ्याला माहिती ते साधू कोण आहेत, फक्त आता लक्ष देऊन ऐका. अंगावर पिवळे कपडे आहेत, चंदन लावलेला आहे, गोपी चंदन टिळा आहे, जटा बांधलेल्या आहेत, त्यांच्या नावचं घर नाही, दारात गाडी नाही, शिष्य कोणी नाहीत. एवढंच नाही तर ज्या माणसाला 2 किडण्या सुद्धा नाहीत, ज्यांचे क्रिकेटपट्टू, ज्यांचे फिल्म स्टार, ज्यांचे उद्योगपती, मंत्री, सगळे ज्यांचे भक्त आहेत, 190 देशामध्ये ज्यांचे भक्त आहेत, असे राधा राधा म्हणणारे भजन 21 तास. त्या साधूचं नाव आहे प्रेमानंद महाराज, याला म्हणतात श्रुतीवाद. प्रेमानंद महाराज पिवळ्या ड्रेसवरला साधू आणि सतत हसत राहणे, प्रसन्न राधा राधा म्हणणे. याच्यातून काय गुण घ्यायचा आहे? जडू काका बघा, आपल्याला स्वतःचा बंगला आहे, गाडी आहे, सासरवाडी श्रीमंत आहे, टापरे टिपरे 2 लेकर आहेत, 2 स्वतःच्या किडनी आहेत, तरी माणसं कपाळाला हात लावून बसाले, तर मग पुढच्या वर्षी कसं होईल? पण ज्या माणसाला स्वतःच्या किडन्या सुद्धा नाही, तो माणूस कधी टेन्शन मध्ये किंवा नाराज नसतो. हा राधा राणी भजनाचा परिणाम आहे. म्हणजे तर काय करता साधून भजन करते, तर त्यांचे ते कृष्णा गुरुजी प्रत्येक मोबाईलला त्यांचे ते प्रवचन, राधा राधा भजन, मोबाईल काढा की त्यांचं चित्र सगळीकडे, फिल्म स्टार सगळे त्यांचे ते चाहते झाले. सगळे विराट कोहली असणारा भारतात विश्वामध्ये गाजला, कारण त्याच्या हातामध्ये बटन राधा राधा भजन असते. तो प्रेमानंद महाराजचा भक्त झाला, त्यांची पत्नी सर्व. आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याच्या बाजूला ब्रह्मवाडी म्हणून तिथं पैसे छापायची मशीन असते त्या गावाला. तिथली 120 मुलं आहेत नोकरीला नाशिक मध्ये, पैसे छापायचे. त्या छोट्या गावामध्ये एक 12 वर्षाची मुलगी, ती प्रेमानंद महाराजांचे ते प्रवचन ऐकून, त्यांचं भागवत ऐकून, ते राधे राधे भजन ऐकून त्यांची ती भक्त झाली मंडळी. आणि प्रेमानंद महाराज जसे 18 तास राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे, तसे ही सुद्धा त्यांचा फोटो ठेवायची, उदबत्ती लावायची, त्यांची आरती करायची, चंदन लावायचं, स्वतःला त्यांची भक्त मनाची पिवळा रुमाल खांद्यावर टाकायचं, आणि ती सुद्धा राधा राधा राधा. पण थोडं दुर्दैव तिचं असं होतं, ती अपंग होती महाराज, म्हणजे पायाला चालता येत नव्हतं, हात बरोबर नव्हतं. आणि मायबापाला सांगायची, आई बाबा भाऊ होता लहान, भैया मला एखादा मोबाईल घेऊन देऊ नका, मला गोड पदार्थ खाऊ घालू नका, मला ड्रेस नवा घेऊ नका, पण माझी एकच इच्छा आहे. काय इच्छा आहे बेटा तुझी? मी जिवंत आहे तोपर्यंत मला एकदा वृंदावनला न्या आणि प्रेमानंद महाराजांच्या पायाचं दर्शन करून द्या, त्यांना समोर बघू द्या आणि मला त्यांचं दर्शन घेऊ द्या. 12 वर्षाचा जप चालू, नामस्मरण चालू, ब्रह्ममुहूर्त उठायचं सगळं चालू, राधे राधे राधे. पण मायबापाची गरीब होती, काय त्यांनी लक्ष दिलं नाही. आणि मंडळी ते हॉस्पिटलमध्ये बिमार झाले, घरी आले, डॉक्टर सांगितलं काय दिवसाची सोबती नाही. त्या मुलीनं हात जोडले,
आईला सांगितलं, बाबा जिवंतपणे जरी तुम्ही मला वृंदावनला प्रेमानंद महाराजचं दर्शन नाही घडलं तरी हरकत नाही बाबा, पण मेल्याच्या का नंतर होईना मला त्यांचं दर्शन झाल्याशिवाय जाळू नका, हीच माझी शेवटची इच्छा आहे. माय बापाला वाटलं आता हिला पाणी जाईन अशा अवस्थेत कसं न्यावं आम्ही. मंडळी गरीबी होती, पैसे जमा करून आता सोमवारी न्यायचं असं ठरलं. त्याचं भजन चालूच, राधा राधा, आणि जी गोष्ट व्हायची नाही ती झाली. त्या मुलीचे प्राण गेले. मंडळी मायबापा मोठ्यानं रोड लागले, ताई कधी आम्हाला तू हे आणा म्हणली नाही, ते आणा म्हणली नाही, पण एकदा त्या साधूचं दर्शन घडावं तुझी इच्छा होती ना. जिवंत असताना तुझी इच्छा आम्ही पूर्ण केली नाही ताई, पण मेल्याच्या नंतर कळलं तुझी आम्ही इच्छा पूर्ण करतो. बापानं पैसे जमा केले, अँब्युलन्स केली आणि वृंदावनला आले. मायबाप आणि भाऊ वृंदावनला आले. महाराज जे प्रेमानंद महाराज तुमच्या डोळ्यासमोर चित्र जे रोज तुम्ही बघता, हजारो लोक असे फुलं रस्त्यावर टाकतात परिक्रमा करताना वृंदावनची, आणि प्रेमानंद महाराज ते शिष्य त्यांच्या पाठीमाग, आणि महाराज सर्वांना दर्शन घेत पुढे जातात. त्या रस्त्यावर ते अँब्युलन्स उभा केली की म्हणजे ह्याच रस्त्यानं महाराजांची त्या ठिकाणी परिक्रमा सुरू आहे आणि आमचं प्रेतावर त्यांची दृष्टी पडत, आणि प्रेत असं दिष्ट ठेवलं सोमनाथाची की जेणेकरून परिक्रमा करताना त्यांची दृष्टी पडत. मंडळी 4 वाजता येणारा महात्मा 3ला उठायचं, 3:15 आंघोळ करायची आणि 3:30 परिक्रमा सुरू करायची. 3:30 वाजले, 4 वाजले, 5 वाजले, 6 वाजले, पण प्रेमानंद महाराज काय आले नाही. पाठीमागून एक अलॉसिंग झाली माईक मध्ये की प्रेमानंद महाराजांची त्यांची तब्येत बिघडलेली आहे, आता महाराज 5-7 दिवस आश्रमाच्या बाहेर येणार नाहीत, परिक्रमा करणार नाहीत, परिक्रमा आता कॅन्सल झाली. मंडळी मायबापानं त्या मुलीच्या पायावर हात ठेवला, ताई तुझं भाग्य नाही का आमचं पुण्य कमी पडलं, आता बाबा येणार नाही तर किती दिवस हे प्रेत ठेवायचं. म्हणजे आश्रमात जाऊन भेटावं. तशीच अँब्युलन्सची गाडी आश्रमात आली. भगवान शंकरासारखे ते दिसणारे शिष्य जटाधारी त्यांच्या समोर हात जोडा मायबापानं, महाराज कृपा करा बाबा आमच्या, आणि बाबाला 1 मिनिट आमच्या मुलीच्या प्रेताकडे बघू द्या आणि आमच्या मुलीचं कल्याण करा. शेवटची इच्छा आहे हो तिची, एकच इच्छा होती की महाराजांची दृष्टी माझ्या प्रेतावर पडावं. त्याने सांगितलं नाही माफ करा महाराज, 15 दिवस आता बाहेर येणार नाहीत, त्यांची तब्येत जास्त बिघडलेली. लांबूनच दर्शन घेतलं आश्रमाचं. ताई आता तर बाबा बाहेर बी येणार नाहीत, आता वापस घेण्यापेक्षा वृंदावनामध्येच आता स्मशानभूमीमध्ये न्यावं आणि अग्नी डाग द्यायचं. ती अँब्युलन्स गाडी मंडळी त्या स्मशानभूमीपर्यंत आली. लाकडं जमा केली, स्वतःच्या ताईचं प्रेत त्या लाकडावर ठेवलं, हातामध्ये अग्नी डाग घेतला, आता जाळायचं. रडू लागले, ताई आम्ही तुझी शेवटची इच्छा पूर्ण करू शकलो नाही, आता हात अग्नीकडे जाणार, आता प्रेताला डाग द्यायचा. त्या क्षणाला राधे कृष्ण असा मोठ्यानं आवाज येऊ लागला, साप 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 पायाचा आवाज येऊ लागला. पाठीमाग पाहिलं तर स्वतः प्रेमानंद महाराज आणि त्यांचे 4 शिष्य समोरून येताना दिसले. यांनी हात जोडले, त्या प्रेताजवळ स्वतः प्रेमानंद महाराज आले. त्या प्रेताकडे बघितलं, बाबा आमच्या ताईची इच्छा होती शेवटला तुमचं दर्शन पण झालं नाही, पण तुम्ही स्वतः आलात बाबा, फार तुमचे उपकार झाले. बाबाने हात त्यांच्याकडे केला, त्या प्रेताजवळ आले, त्या प्रेताकडे डोळे भरून पाहिलं. स्वतः प्रेमानंद महाराजांना त्या ताईचं दर्शन घेतलं, म्हणजे अग्नी डाग द्या. त्याला परिक्रमा केली आणि बाबा निघून गेले. मंडळी 10-11 दिवस मायबाप तिथंच राहिले आणि म्हणजे जाताना आता प्रेमानंद महाराजांची तब्येत कशी झाली बघून आपण जावं गावाकडे. आता त्या आश्रमात आले आणि म्हणजे महाराजांना भेटायचे. यांनी त्यांची करुणा पाहिली, शिष्याने आतमध्ये नेलं आणि दोघांना हात जोडले, मायबापानं भावानं, बाबा आमची गरिबी इतक्या लांबून आम्ही अँब्युलन्स करून आलो, तर आमच्या ताईची तुम्ही इच्छा पूर्ण केली. बाबा म्हणले तुम्ही कुठले तर कधी आलात? अहो बाबा तुम्ही स्मशानमध्ये स्वतः तिथं आलते ना,
अरे मुले 15 मिनिटापूर्वी 17 दिवस झालं मी झोपून होतो. 17 दिवस झालं मला स्नान नव्हतं. अर्ध्या तासापूर्वी मी स्नान केले आणि राधे राधे मी तर बसलो. माझी तब्येत बरोबर नव्हती. बाबा अहो तुम्ही स्वतः तुमचे शिष्य घेऊन स्मशानभूमीमध्ये आलात आणि आमच्या ताईला तुम्ही अग्निडाग देताना बघितला. तिचं दर्शन घेताना तुम्ही गेलात बाबा. म्हणे नाही मी ते इथेच आहे. आणि त्यांच्या अंतकरणात ते भाव ज्यावेळेस बाबाला कळू लागले आणि बाबा प्रेमानंद महाराजांना डोळे झाकले मंडळी आणि थांबा म्हणले. डोळे झाकले आणि 10 मिनिटांनी त्या प्रेमानंद महाराजांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. आणि धारा लागल्या असताना मायबापाने विचारलं बाबा रडायला काय झालं. त्यावेळेस प्रेमानंद महाराजांनी सांगितलं अरे तुम्ही किती भाग्यवान आहात. तुमची मुलगी किती भाग्यवान आहे. अहो झालं काय. अरे 17 दिवस झालं मी तर या आश्रमातच होतो. आश्रमाच्या बाहेर आलो नाही. या आसनावर बसलो नाही. आमच्या मुलीच्या दर्शनाला कोण आलतं. त्यास प्रेमानंद महाराजांनी सांगितलं माझ्या रूपामध्ये साक्षात भगवान कृष्ण आणि राधा राणी त्या स्मशानभूमीपर्यंत आले. तुमच्या मुलीचं दर्शन घेतलं आणि तिला परम गतीला नेण्याचं काम माझ्या राधा कृष्णानं केलं म्हणजे. आणि डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या प्रेमानंद महाराजांच्या. अरे तुम्ही किती भाग्यवान आहात. अरे मला कधी कधी स्वप्नामध्ये राधेचे दर्शन होते. कधी कधी कोणाच्या स्त्रीच्या रूपामध्ये मला राधेचे दर्शन होते. पण साक्षात माझा कृष्ण राधा राणी त्या माऊली जवळ आले आणि तिला परम गतीला नेण्याचं काम केलं. असं काय करत होती. मायबापानं सांगितलं बाबा जसे तुम्ही 18 तास राधे कृष्ण म्हणतात ना तसं 18 तास तिनं राधे कृष्ण केलं. बाबानं सांगितलं त्या राधे कृष्णचा परिणाम स्वतः भगवंताला तिथे यावं लागलं आणि तिचा शेवट गोड करावं लागलं मंडळी. आणि परम गतीला न्यावं लागलं कारण देवाचं नाव ही गोड आहे. आणि ज्यांनी घेतलं त्यांना सुद्धा गोड करण्याचं काम माझा भगवंत. नाम गोड पुरे कोड सकळ ही. नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड सकल ही पुरे कोड सकल ही पुरे कोड सकल ही पुरे भगवंताचं नाव घेतलं त्यांचं जीवन सुद्धा काय झालं गोड झालं. नाम घेत नाम इठोबाचे पर्वत धरती
पर्वत जळतील पापाचे पर्वत जळती पापाचे घेता नाम विठोबाचे. असं भगवंताचं नाव गोड आहे, जीवाला गोड करणार आहे, म्हणून नाम गोड. भगवंताचं नाम गोड. दोन शब्द आहेत ना, आता जे डोका काय पहिल्यांदा नाम गोड बाळूदाजी कशा करता, कारण जिभीला गोड लागणार आहे नाम गोड एक, आणि दुसरं गोड कशाचं, गोड शब्दाचा अर्थ आहे चांगलं करणार आहे म्हणून नाम. नाम चांगले माझे कंठी राहो, आणि कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षस. काय देवाचं नाम. अरे ज्या दगडावर रामल्याचं राम रामल्याचं ते दगड पाण्यावर तरंग. त्या काळात बी मामाला दगड खाली पडते सावधान. आता एवढे आवाज झोपायचं म्हणजे 4-5 जणी आणि मला फाशी द्या बाबा इथं. मला जगायचंच नाही. झोपून गेले, एक दुसरी झोपून नाही का समाधी. तुम्ही सुरू करता कीर्तन समाधी. मी आमच्या महाराजाला घालू नाही तर जाऊ द्या. जाऊ तुम्ही मांडी घाला सावधान. त्याला कळलं मला मिळ लागन. हुशार आता छान आनंद आहे. ऐका, ज्या दगडावर राम होत ते दगड तरले, आणि ज्या दगडावर नाव नव्हतं ते समुद्रामध्ये. त्या काळात संन्यासी ब्रह्मचारी होते ना तपस्वी, म्हणजे काय रामाचं नाव लिहायचं दगडावर, आमच्यात का ताकद कमी आहे का. ते दगड टाकला की पाण्यामध्ये. काय तुलसीदास महाराज बोलले, अरे बड़ी बड़ी हस्तियां डूब गई, जिस पर खुद पर गुमान था, एक भी पत्थर ना डूबा जिस पर लिखा था राम का नाम था. ज्या दगडावर राम होतं ते दगड तरले, आणि ज्या दगडावर राम नव्हते ते समुद्रामध्ये. हे भगवंताचं नाव आहे. भक्त प्रल्हाद नारायण नारायण म्हणले अग्नीतून वाचवलं, पांडव कृष्ण कृष्ण म्हणले लाक्षागृहातून वाचवलं, तर अक्का कुंभार विठ्ठल विठ्ठल म्हणले त्यांचे मांजरीचे पिल्ले वाचवायचं काम देवानं केलं. नाम गोड, नाम गोड. आणि पुढे शब्द आहे पुरे गोड सकळी. आपल्या अंतकरणात जेवढ्या इच्छा आहेत, सकाम किंवा निष्काम कोणतेही असू द्या इच्छा, त्या पूर्ण कोण करते देवाचं. फार गोड कथा आहे बघा. संत मीराबाई लहानपणापासून त्यांना छंद आता बाई सगळ्या मीराबाईच आहेत ना, ह्याच मुक्ताबाई आहेत, ह्याच इंद्रायणी माता आहेत, उत्तम मामा ह्याच जनाबाई आहेत, ह्याच सखूबाई आहेत, ह्याच अहिल्याबाई आहेत, ह्याच जिजामाता आहेत, ह्याच सावित्रीबाई फुले आहेत, आणि ह्याच भारत माता आणि ह्याच गोमाता आपल्या देशाचं नाव पुढे नेणार आहे. म्हणून असे बाळूदाजी महिला कोण आहेत, महिला म्हणजे शक्ती आहेत. तुमच्या गावातल्या महिला सुद्धा कोण आहेत, अष्टभुजा माता आहेत, रेणुका माता आहेत, सप्तशृंगी माता आहेत, त्या तुळजापूरच्या आहेत, त्या शक्ती. महिला कोण आहेत, शक्ती. महिला जर शक्ती तर पुरुष कोण आहेत, तर पुरुष सहनशक्ती. काही केल्यानंतर ज्यांनी सहन करायचं त्याला म्हणतात. किती सहन करावं लागतंय कृष्णा गुरुजी. माझा मित्र मी पंढरपूर गावाकडे आलो, गावाकडे असताना एका सर्कस मध्ये आम्ही थांबलो. आमच्या मित्रांना स्पीकर ऑन केला, पत्नीला फोन आला, हॅलो. ते म्हणली बोला मालक. त्यानं सांगितलं इथं आम्ही सर्कस पाशी उभा आहे. बर, इथं 100 माकड विकण्या करताय. अच्छा, तुझ्या मनोरंजना करता, तुला हसवण्या करता एखादं माकड घेऊन येऊ का. ते म्हणली मालक तुम्ही घरी असताना त्याची काय गरज आहे. असं आमच्या गावामध्ये मावशी मालक आल्याशिवाय जेवणच करायचे नाही. मी तर पायात पडे, मला मावशी सगळ्या बाया कोणी पोहे खाते बिस्किट, त्यामुळे काय पण खाऊ द्या पण मालक आल्याशिवाय मी जेवणच करीत नाही. तुम्ही जेवण का करीत नाहीत, म्हणजे स्वयंपाकच मालक करतात. संत मीराबाई लहानपणापासून श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण. लग्न झालं मीराताईचं, मालकाच्या घरी आल्या, तिथं सुद्धा विना वाजन पैंजन. आणि मग शास्त्र्यांनी सांगितलं मीराताई असं भजन करायचं. म्हणजे काय सांगावं, लाल चावले मन लागलीसे, लागला नामाचा विष का प्याला राजाजीने भेजान, पिवत पिवत मीरा. काय आनंद, काय चमत्कार आहेत महाराज, काय विश्वास होता देवा. 20 पेलं मीराबाईनं, काळी मूर्ती झाली कृष्णाची. कारण त्यांचा विश्वास होता की मला वाचवणारा कोण आहे. गुरुवारी आमचे राऊत महाराज सांगतात आपल्या गळ्यात माळी सगळे, पण आपण 100% देवावर काय नाही.
नाही. विश्वास जेवढा आपल्या बँकेतल्या पैशावर विश्वास आहे, जेवढा आपला आमदारा खासदारावर विश्वास आहे, जेवढा दाढी करताना वारीक मामावर विश्वास आहे, जेवढा चपाती वाड्या पत्नीवर विश्वास आहे, त्याच्यात काही टाकणार नाही, तेवढा आपल्या देवावर. तेवढा जर देव झाला तर मारुतीरा इथं प्रगट झाल्याशिवाय राहणार. सुविधा वाढ्या खूप आता. पक्वादाईने मोठ्याल्या गाड्या घेतल्या, महाराजांनी त्याच्यापेक्षा मोठ्याला घेतल्या, कपडे बदलले, या सगळ्या गोष्टी झाल्या. पण विश्वास काय झाला? आता उत्तम मामा तुमच्या काळात काय होतं सांगा? काहीच नव्हतं. जागर 2-2 वाजेपर्यंत आमचे नामदेव महाराज कष्ट करतात. तेव्हा काही नव्हतं, पण अत्यंत देवावर काय होता. आता सगळ्या डिजिटल गोष्ट झाल्या, पण विश्वास काय झालाय? किती आनंदीला शिकायला असताना जे डोका चपात्या करायची मशीन पाहिजे, असा उंडा घ्यायचा मशीन टाकलं खायचं केंद्राच्या मशीन. मी आता पुण्याला जिटवाकीतला कीर्तन होतं शूटिंग, तिथे एक मी बघितलं. आम्ही लवकर करा मावशी स्वयंपाक म्हणजे चपात्याला एकाच मिनिटात भाजी मिळालं. कसं काय म्हणजे भाजीची मशीन आहे. सगळा मसाला त्या मिशनीमध्ये 2च वांगे टाकले, बटन दाबले, 3 मिनिटात वांग्याची भाजी. आता तर अशी मशीन येणार त्या मिशनीमध्ये वरण चपाती भात गुलाबजामुन भजे पापड सगळं. ती अशी मशीन दारात ठेवायची. बाहेरून पाहुणा आला, पाहुण्याचे पाय धुवायचे, पाहुणा उचलायचा, मसनीत टाकायचा, पाहुणा जेवणच बाहेर. लाईट गेली 3 तास, पाहुणा मसनीत. सुविधेला काय कमी मीराबाईचा काय होता बाळू महाराज. अनेक प्रयत्न केले, पण मीराताई काय शब्द आहेत बघा. तेरी बिगड़ी बना देगा विश्वास जरूरी है विश्वास जरूरी. विश्वास तो करी स्वामी बरी सत्ता. विश्वास तो करी स्वामी बरी सत्ता. काय आनंद आहे आनंद. परभणी जिल्ह्यात नंबर 1 गाव कारला. जय हो टाळी. विश्वास तो कधी स्वामी बरी सत्ता. विश्वास तो कधी स्वामी बरी सत्ता. स्वामी बरी सत्ता. सकल भोगीता होय त्यांचे. सकल भोगीता होय त्यांचे. विश्वास तो कधी स्वामी बरी सत्ता. विश्वास तो कधी स्वामी बरी सत्ता. विश्वास तो कधी स्वामी बरी सत्ता. सकल भोगीता होय त्याचे. आणि परमार्थात पहिलं भांडवल कोणते त्याचं नाव आहे विश्वास. श्रद्धावाना लभते. विश्वास पाहिजे. आपण देवाला भेटणारच आहे, देवाचं दर्शन होणारच. काय गोड ऐकायला माणसं आहे. वर्गात जर सर आले ना, सर हातात छडी घेऊन, आणि पुढच्या पोराला प्रश्न विचारले, ते म्हणजे आम्हाला येत नाही, करा हाता पुढं.
आणि पुढच्या पोराने आता मार खायला सुरुवात केली तर आम्ही पाठीमागे ढ सगळे आता वाटायचं. आता पुढच्या पोराला मारायला सुरुवात केली की मग आता आमचा सुद्धा मार खायचा काय नंबर आहे. तसं मोतीराम महाराजांना मारुतराम महाराजांना देवाचं दर्शन झालं. आपल्याला सुद्धा वाटलं पाहिजे आमच्या गळ्यात माळी आहेत, आमचा सुद्धा दर्शनाचा नंबर. याला म्हणतात विश्वास. रिश्ते तो विश्वास के होते हैं. जहां विश्वास है वो पराये भी आपने होते हैं और जहां विश्वास नहीं वो आपने ही पराये हो जाते हैं. परमार्थात काय पाहिजे विश्वासी तो खरी. मीराबाईचा विश्वास होता काही प्रयत्न केले पण मीराताई मरायला तयार. शेवटी त्या राजाने दौंडी वाल्याला बोलवलं म्हणजे जाऊन सांगा काय जो कोणी मीराताईला मारण्याचा उपाय सांगल त्याला बक्षीस. एक गारोडी सर्प पकडणार गाडीवर याला. राजे साहेब म्हणजे बोला मीराताईला मारण्याचा उपाय माझ्याकडे. म्हणजे काय बेटा तुझ्याकडे. म्हणजे चांदीची पेटी. बघ काय या चांदीच्या पेटीमध्ये. म्हणजे चांदीच्या पेटीत कोबरा नाग आहे. कोणता नाग आहे. आणि काय महत्व आहे त्याचं. म्हणजे मीराताईला दंश केल्याबरोबर मीराताई पाणी सुद्धा मागणार. पैसे दिले आणि ती पेटी घेतली. नौकराला बोलवलं बाळा काय राजे साहेब जी सरकार ही पेटी द्या. काय या पेटीमध्ये. म्हणजे हातात घेतली. या पेटीमध्ये कृष्णाची मूर्ती आहे कन्हैयाची मूर्ती आणि त्या मूर्तीमध्ये कोणता नाग होता. काय करायचं राजे साहेब ही पेटी मीराताईच्या हातात दे. मीराताईला मला देवघरात ठेवा. ते कुलूप उघडा आणि तिची देवपूजा करा. काय शब्द आहेत बघा आता. साप पिटारा राणा भेजा मेरा हात दिए जाय. सकाळी सकाळी 5 वाजता नौकर आला. मीराताई मीराताई म्हणजे बेटा इतके लवकर कशाला आला. तुमच्या सासऱ्यानं या पेटीमध्ये तुमची आराध्य दैवत असणारे कृष्ण कन्हैयाची मूर्ती पाठव. मीराताईने सांगितलं बेटा माझं स्नान राहिले आंघोळ राहिली ही पेटी देवघरात ठेव जा. त्याला देवघरात पेटी ठेवली. मीराताईंचं स्नान झालं. हातामध्ये चंदन घेतलं. एक हातात हार घेतले फुलं घेतले. त्या चांदीच्या पेटीजवळ आले. त्या पेटीमध्ये कोणता नाग होता. त्या पेटीला चंदन लावलं फुलं वाहिले हार घातला मांडी घातली. अंतकरणात भाव तयार केला की या पेटीमधला कृष्ण कन्हैया माझा घनश्याम माझा कान्हा या पेटीतला कसा असन. मूर्ती छोटी असन का मोठी असन. सुंदर असन का सावळी असन. हसणारी असन का नर्म असन. पितांबर कासन असन. वैजंती माळा कसा असन. माझा कृष्ण कन्हैया माझा बाकी बिहारी कुंज बिहारी या पेटीतला कसा दिसत असन. असा 1 तास अंतकरणात भाव तयार केला. पुन्हा त्या पेटीचं दर्शन घेतलं. कुलूप उघडलं. त्या पेटीचं दार पलीकडे टाकलं. डोळे झाकले आणि संत मीराबाईने त्या पेटीत हात घातला. हात घालून वर काय काढत आहे का. साप पिटारा राणा भेजा मेरा हात दिए जाए नाहे धोये जब देखन लागी कृष्ण मूर्ती ही पाय. त्या पेटीमध्ये साक्षात भगवंताचीच मूर्ती निघाली. कारण मीराबाईचा विश्वास होता की या पेटीमध्ये माझा कोण आहे कृष्ण कन्हैयाच आहे. विश्वास जरूरी तेरी बिगड़ी बना देगा एहसास जरूरी है. विश्वास जरूरी है. विश्वास जरूरी. मीराबाईच्या अंतकरणात भाव होता. या पेटीमध्ये काय होतं मामा. देव आहे देव. आणि त्या पेटीमधून काय निघाला. पुरे कोड सकळी जशी इच्छा असेल भक्ताची. आता आम्ही एवढं सकाम भक्ती करतो डुप्लिकेट भजन करतो देव सगळं देते महाराज. साधं रामकृष्ण हरी म्हणते लोक म्हणतात चला जेवायला महाराज याचे तुम्हाला मोठं सांग. साधं भजन केलं अंतकरणातून नाही तर देव एवढा देतो. अंतकरणातून भजन केल्यावर खरं देव इथं प्रगट होणार नाही का हो.
म्हणून सगळ्या भगवंती इच्छा पूर्ण करतो. आता आपल्या आशाची सर्व करी पूर्ण टाळी वाजवा. हा हा सत्य संकल्पाचा दाता नारायण. आणि जे आपल्या अंतःकरणात काम आहे ते पूर्ण. काम म्हणजे इच्छा, काम म्हणजे अपेक्षा, काम म्हणजे तृष्णा, सगळी देव पूर्ण करतो. पुरे गोड सकळ ही असं भगवंत सगळ्या इच्छा पूर्ण करतो. कधी नाम गोड. नाम गोड झाला आपला वेळ. हा का नाही 8:30 ते 10:30 वाजलेले आहेत. या ठिकाणी नाम गोड, नाम गोड आणि पुरे गोड सकल. एकदा हात वरी करा सर्वांनी. तुम्ही नाही. हरी हरी विठोबा रखुमाई. हरी जय हरी जय पुरुष मंडळी हात वरी घ्या. मला तारीख घेताना जे डोका कमले कवडा म्हणायचा परिणाम. हा जाऊ द्या पाठीमागची गरम पाहिजे सदस्य सगळी. किंमत केली दुधाची आई तुझ्या जिजाग. झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी माझा ग. झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी माझा ग. झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी माझा ग. टाळ वाजवा. टाळ टाळ आवाज. हा सोमनाथ माग मला हात वर घ्या मंडळी. हा थंडी गेली पाहिजे. हा हा जाग्याव जाग्याव. शाबास. वा चाली नंबर आहे. हा किंमत केली दुधाची आई तुझ्या जिजाग. थोडा विको द्या. झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी माझा ग. झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी माझा ग. महाराष्ट्राचा राजा शिवाजी माझा ग. महाराष्ट्राचा राजा शिवाजी माझा ग. हो चालेल चालेल. हा गोड शब्द आहे. धन्य धन्य जिजाऊ माता. तिने घडविला विधाता. घडविला विधाता. हो धन्य धन्य जिजाऊ माता. तिने घडविला विधाता. घडविला विधाता. घडविला विधाता. शत्रूला चांगली त्यांनी दिली
जन्मले त्यांनी दिली सगळा महाराष्ट्राचा राजा शिवाजी महाराजा झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी महाराजा झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी महाराजा झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी महाराजा हातवर घ्या मंडळी हो काय गाव आहे नंबर एक गाव परभणी जिल्ह्याचं बरं चाळे आहा टाळा जागे आनंद आहे आनंद आहा हे 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 शिवबा जन्माला लाज नसता अरे हिंदू धर्म बुडाला असता माझा राजा जन्माला लाज नसता अरे मानव धर्म बुडाला गरंगजी करुणी आरती मूर्तीची पूजा हो जय देव भजन शिवराया अमृतवारी आरती गाया जय देव भजन शिवराया आरती करुणी आरती मूर्ती त्याची पूजा हो करुणी आरती मूर्ती त्याची पूजा झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी महाराज हातवरे हर हर आमचे युवा कीर्तनकार जनाबाईचं नाव जोरात टाळ्या होता जय हो बघा महाराज जी महाराजांच्या नावातली ताकद आहे माणसाच्या मनात मातीच्या कणात ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं 18 पगड जातीचे जननायक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून त्यांचा जय जयकार आनंद वाटला महाराजांच्या खूप बोलताना आपल्या महाराजांचं का नाही रात्रभर जरी आपण बोलायचा प्रयत्न केला तर महाराज असत गिरी समम शात कंजलम सिंधू पात्रे असं महाराजांचं काय आहे चरित्र आहे मंडळी हो म्हणून शहाजीचा बाळ यवनाचा काळ शिवनेरीवर जन्मला शुभन बांधल तोरण तोरण्याला शुभन बांधल तोरण तोरण्याला
कडकच वाजवलं आहे का बघायचं मंडळी. हा अंगात शिरायची खरंच आपल्या कीर्तनमध्ये घालील टाकलं मोकळं पटांगण थंडी वाजली हो घरून सांगितलं असं उठल्या बघा बरं काय ताप असे शहाजीचा बाळ